प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 12 जुलैचा रिव्ह्यू बघताय तुम्ही आणि आजचा एपिसोड खूप फनी दाखवला त्यांनी. आणि सॉरी प्रेक्षकांनो, आज मी थोडा 2 नंबरला टाकला ठरलं तर मग. तर सायली काम करता करता खूप बडबड करत असते. यांना कळत कसं नाही ती प्रिया कशी येते, अरे माहित नाही म्हणून काय झालं, असं वागायचं का, काय गरज आहे तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करायची. शिबाई, पण मी पण अतिच चिडले. यांच्या भाजीमध्ये जरा जास्तीच तिखट घालून ठेवले मी. आता तिखटाचा यांना जास्त त्रास झाला तर काय करू मी आता. असा विचार करून सायली किचनमध्ये जाते आणि अर्जुनसाठी गोड शिरा करते, म्हणजे त्याला तिखटाचा त्रास नाही होणार ना. इकडे ही सुमन प्रियाला म्हणत असते, तू ना आता दमली असशील ना, मी तुझ्यासाठी छान कॉफी करते, ये हं तन्वी आतमध्ये लवकर. आता ती सुमन गेल्यानंतर हा नागराज बाहेर आलाय आणि म्हणतोय, वा सॉलिड कडक, आमची तन्वी म्हणजे सर्व गुण संपन्नच झाली, जादूनी काढली काय रांगोळी. मग आता ही म्हणते, नाही तन्वीचं माहित नाही, पण या प्रियाला बरोबर कळतं त्या किल्लेदारला कसं खिशात घालायचं ते. तुमच्या तिघांना तर गप्प बसवलंच आहे मी, आता या किल्लेदारलाही गप्प बसवते, आता बसेलच म्हणा गप्प तो, असं म्हणून करते ती आणि चालली जाते घरात. नागराज विचार करतो, आता ही डोक्यावर बसली होती आधी, पण आता डोक्यात जायला लागली ही बाई. आता इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो असतो, अरे मिसेस सायली असं का वागताय की कळत नाही आहे मला. या तन्वीसोबत जर मी प्रेमाचं नाटक केलं तर मधुभाऊ लवकर सुटतील, यांना का कळत नाही आहे, का विरोध करताय ह्या. बरं प्रेक्षकांनो, बेसिकली अर्जुनला माहिती आहे ना की प्रिया किती आगाऊ आणि चाप्टर आहे, तरीसुद्धा तो तिच्याशी नाटक करायचं म्हणतोय. असो, पण आता चैतन्य म्हणतो, काय चाललंय अर्जुन, तुझी नक्की प्रायोरिटी काय आहे, मधुभाऊंची केस सोडणं आणि सायली वहिनींना प्रपोज करणं, का मधुभाऊंना सोडवून प्रियाशी नाटक करणं. मग अर्जुन म्हणतो, अरे बाबा दोन्ही सुद्धा, पण हा सेकंड ऑप्शन मला करता येत नाहीये ना, तो इश्यू आहे. चैतन्य म्हणतो, तुझी लव्ह स्टोरी कशी वाटते माहिती आहे तुला अर्जुन, कॉम्प्लिकेटेड, व्हेरी कॉम्प्लिकेटेड. अरे यार मला जेवायला बसायचं आहे, मला भूक लागली आहे. अर्जुन म्हणतो, यार तुला जेवण कसं काय सुचतं, मला सांग ना कसं कन्व्हिन्स करू मी त्यांना. आता चैतन्य म्हणतो, यार मला भूक लागली आहे, बरं बघ बघ तुझ्या आवडीची भेंडीची भाजी केली आहे वहिनीने, क्या बात है. पण काय आहे वहिनी तुझ्यावर चिडलेली असतानाही भेंडीची भाजी कशी काय केली आहे वहिनीने, कॉम्प्लिकेटेड आहे बाबा, व्हेरी कॉम्प्लिकेटेड. अर्जुन आता हावऱ्यासारखा ती भाजी खात असतो, तेवढ्यात तिथे सायली पोहोचते आणि म्हणते, थांबा भाजी खाऊ नका. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुम्ही इथे ऑफिसमध्ये. चैतन्य म्हणतो, अरे मी आत्ता अर्जुनला तेच सांगत होतो की तुम्ही किती प्रेमाने त्याच्या आवडीची भाजी केली आहे, पण तुम्ही का नाही खाऊ देतात भाजी त्याला. सायली म्हणते, भाऊजी तुम्ही खाल्ली तर चालेल, पण यांनी नाही खायची, म्हणजे त्या बिचाऱ्या चैतन्याला का बरं तिखट खाऊ घालते ही. असो, अर्जुन म्हणतो, काय तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी ऐकतो, पण मी सांगितलेली गोष्ट तुम्हाला ऐकायची नसते. नाही नाही हे चालणार नाही मला, मी तुमचं ऐकणार नाही, मी भाजी खाणार म्हणजे खाणार. आता सायली म्हणते, नका खाऊ म्हणलं ना भाजी, हट्टीपणा कशाला करताय. आता अर्जुन म्हणतो, अरे असं कसं, अरे चैतन्य अरे ते काय चोराचं असतं ना काहीतरी. आता चैतन्य म्हणतो, चोराच्या उलट्या बोंबा का. अर्जुन म्हणतो, हा तेच ते, आधी स्वतः हट्टीपणा करता आणि वर मला ऐकवता, मी भाजी खाणार म्हणजे खाणार. सायली म्हणते, नका खाऊ. अर्जुन म्हणतो, मी खाणार. आता सायली म्हणते, हे बघा हा शिरा खा, ती भाजी नका खाऊ. सायली डब्बा ओढते त्याच्या हातातनं. आता अर्जुन म्हणतो, का नाही खायची भाजी सांगा बरं. आता सायली म्हणते, कारण मी त्यात जास्तीचं तिखट घातलंय तुम्हाला शिक्षा म्हणून. अर्जुन म्हणतो, बापरे मी काय केलंय. आता चैतन्याला ठसका लागलाय. सायली म्हणते, ते प्रियावर प्रेम करायची कल्पना सुचली आहे ना तुम्हाला, ते त्याच्यामुळे. चैतन्य त्याला चिडवतो, कॉम्प्लिकेटेड, व्हेरी कॉम्प्लिकेटेड. मी ना जरा बाहेर जातोय डब्बा खायला, मला ठसके कमी लागतील तिथे. चैतन्य चालला जातोय आता नवरा बायकोच्या भांडणाच्या मधून. आता अर्जुन म्हणतो, अरे तुम्ही असं काय करताय मिसेस सायली, मी नाटक करणार आहे फक्त प्रेमाचं. तन्वीच्या टाईपच्या मुलीसोबत कोणी खरं प्रेम कसं करू शकेल सांगा बरं. समजा जर मी खरं प्रेम केलं. सायली जोरात वसकते आणि म्हणते, काय बोलले तुम्ही. आता अर्जुन म्हणतो, नाही जर मी तन्वीच्या प्रेमात पडलोच तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आता सायली एकदम दुःखामध्ये गेली आहे प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो, आपण तर फक्त कॉन्ट्रॅक्ट नवरा बायको आहे ना, तुमचं कुठे खरं प्रेम आहे माझ्यावर, बरोबर ना. मग तुम्ही या नाटकाकडे मधुभाऊंना सोडवण्याचा बेस्ट मार्ग असं म्हणून का बघत नाहीये. तुम्ही असं वागताय जसं की तुम्ही माझ्या खऱ्या बायको आहेत. सायली आता मनात विचार करायला लागते, तुम्हाला कसं सांगू, मला सगळं कळतंय की या नाटकामुळे प्रिया खुनाबद्दल सगळं खरं सांगू शकेल, पण मला वळत नाहीये. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या बायकोने हे नाटक कसं सहन करायचं. पण मधुभाऊ सुटणं सुद्धा माझ्यासाठी जास्ती महत्वाचं आहे आणि तुम्हाला माझ्या भावनांबद्दल संशय येईल अशी चिडचिड करून मला चालणार नाहीये. अर्जुन म्हणतो, बरं आता खूप विचार करा तुम्ही आणि मग म्हणाल की नाही करायचं, त्यापेक्षा मी तिखट भाजीच खातो. सायली म्हणते, चालेल. अर्जुन म्हणतो, चालेल तुम्हाला तिखट भाजी खाल्ली मी तर.
खातोच आता मी भाजी. सायली म्हणते नाही तुम्ही प्रियाशी प्रेमाचं नाटक केलं तर चालेल मला. अर्जुन म्हणतो सिरियसली डन कन्फर्म ना. झालं एकदाचा विश्वास बसला तुमचा माझ्यावर. सायली म्हणते विश्वास माझा तुमच्यावर खूप आहे पण प्रियावर विश्वास नाही ना. मधुभाऊंना सोडवण्यासाठी हा मार्ग मी पत्करायला तयार आहे. आता अर्जुन म्हणतो बरं झालं फॅन्टॅस्टिक. ए चैतन्य अरे इकडे ये शिरा खायला. चैतन्य तिकडनं ओरडतो अरे बाबा झालं माझं जेवण. मग अर्जुन शिरा मस्त एन्जॉय करतो. अर्जुन म्हणतो एवढा मोठा टास्क मिळाल्यानंतर एवढा गोड शिरा मिळालाय मला काय भारी वाटतंय. सायली म्हणते कसला टास्क. आता अर्जुन म्हणतो तुम्हाला पटवण्याचा टास्क फायनली मी मॅनेज केलंच. आता सायली त्याच्याजवळ बसते आणि म्हणते सर या नाटकासाठी तर तुम्हाला प्रियाला भेटावं लागेल ना. तुम्ही अचानक रविराज सरांच्या घरी गेलात तर खटकेल ना सगळ्यांना. अर्जुन म्हणतो नाही नाही घरी नाही जायचं आपल्याला. तन्वीला आपण बाहेर भेटूया पण तिचं शेड्यूल आपल्याला कळायला हवा. आता सायली म्हणते ते कसं कळणार आपल्याला ती दिवसभरात काय करते ते. अर्जुन म्हणतो कोणीतरी असं असेल ना ज्याला माहीत असेल ती दिवसभर काय करते. सायली म्हणते कोण असेल अशी व्यक्ती. अर्जुन म्हणतो असेल कुठली तरी व्यक्ती अशी असेल. प्रेक्षकांनो आता या दोघांनी स्क्रिप्ट लिहिली आहे पुढे भांडणाची आणि खूप मजा आली आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही बघतच राहा. आता या अस्मिताची अशी शाळा घेतली आहे पूर्णाजीने की विचारूच नका. अस्मिता स्वयंपाकघरात येते. विमल विमल कुठेस तू. पूर्णाजी म्हणतात काय झालं तुला कशाला ओरडतेस. विमल मार्केटमध्ये गेली आहे. काय पाहिजे तुला अस्मिता. अस्मिता म्हणते भूक लागली आहे मला. विमलला सांग ना काहीतरी बनवायला. पूर्णाजी म्हणतात अगं सायली पण अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेली आहे त्याचा डब्बा घेऊन. अस्मिता म्हणते झालं नवरा काही तासासाठी ऑफिसमध्ये नाही गेला की गेली त्याच्या मागे मागे. पूर्णाजी सुभेदाराच्या सुनेला असं वागणं शोभतं का सांग बरं. पूर्णाजी म्हणतात हो चांगलं शोभतं. सुभेदारांच्या सुनांनी सगळ्यांची म्हणजे खास करून नवऱ्याची काळजी घ्यायचीच असते. आता सुभेदारांच्या लेकीला हे कळलं तर बरं होईल. अस्मिता म्हणते मला का बोलतेस ग पूर्णाजी. पूर्णाजी म्हणतात अस्मिता तू जर सायलीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला ना तर तुझा संसार चांगला होईल बरं. अस्मिता म्हणते पूर्णाजी तू अचानक त्या सायलीचं इतकं कौतुक का करायला लागली आहेस ग. पूर्णाजी म्हणतात अचानक अगं गेली वर्षभर बघते मी तिला. शेवटी तिच्या स्वभावातला गोडवा माझ्या रागापेक्षा जास्ती सरस ठरला. पण बाई एका व्यक्तीची मला कमाल वाटते अस्मिता. अस्मिता म्हणते कोणाची. पूर्णाजी म्हणतात तुझी. अगं बाई तू तुझा हेक्काच धरून बसली आहेस. हे बघ मला माहिती आहे ती पोरकी आहे ना म्हणून तुझा राग आहे तिच्यावर पण इतक्या दिवसात तुझे डोळे काही उघडले नाही बघ. अस्मिता म्हणते तू घे तिचीच बाजू घे. जाऊ दे ना मम्मा पण तिचीच बाजू घेते. माझं ऐकायला कोणी नाहीये. मी माझ्या रूममध्ये जाऊन बसते. पूर्णाजी म्हणतात अगं तुला भूक लागली होती ना. अगं मला पण लागली आहे ग. अस्मिता म्हणते एक काम करू का बाहेरून ऑर्डर करू का. पण अरे तुला बाहेरचं पचत नाही ना. एक काम कर ना पूर्णाजी तू बोला ना सायलीला फोन करून. आता पूर्णाजी म्हणतात अस्मिता उठ लवकर. तुझ्या उजवीकडे बघ माझ्या मागे जो परिसर दिसतोय ना त्याला स्वयंपाकघर म्हणतात. अर्थातच तुला माहीत नसेलच पण तो जो भाग आहे ना तो आपल्याच घरातला आहे. तिकडे जायचं आणि मस्त शेवयांचा उपमा बनवायचा. अस्मिता म्हणते मी बनवायचा. पूर्णाजी म्हणतात मग काय मी बनवायचा. चल जा लवकर बनव. मला डायबिटीज तुला माहिती आहे ना मला लागतं 4-4 तासाला खायला. जा पटकन बनव. आता अस्मिता म्हणते पूर्णाजी काय ग तू. प्रेक्षकांनो रिअल लाईफमध्ये अस्मिता खूप चांगली कुक करते बरं का जेवण. रॅदर तिचं किचनचं चॅनल सुद्धा आहे. असो तर आता अर्जुन विचारतोय सायलीला कोण असेल अशी व्यक्ती जिला माहीत असेल तन्वी दिवसभर काय करते. मग आता सायली म्हणते 1 मिनटं आणि तिने सुमन काकूला फोन केलाय. सुमन काकू विचार करतात अरेच्या सायलीचा फोन मला का फोन करत असेल सायली. मग त्या फोन उचलून म्हणतात हॅलो काय ग सायली. अगं मला कसं काय फोन आला तुझा. नाही म्हणजे घरी सगळं ठीक आहे ना बाळा. सायली म्हणते हो काकू सगळं ठीक आहे. खरं तर मला प्रियाशी म्हणजे तन्वीशी बोलायचं होतं जरा. त्या दिवशी पूर्णाची रागवल्या होत्या ना तिच्यावर तिला त्रास झाला असेल ना म्हणून मला जरा बोलावंसं वाटलं तिच्याशी. आता सुमन म्हणते अगं पण तन्वी बाहेर गेली आहे. सायली म्हणते कुठे गेली आहे माहिती आहे का तुम्हाला. मग ही सुमन म्हणते का गं काही काम होतं का तुझं. तिला थेट फोनच करणं तू. सायली म्हणते फोनवर काय बोलणार मी काकू. खरं तर मला तिला भेटायचंच होतं म्हणून मी तुम्हाला विचारत होते आणि मला आजच वेळ आहे हो. मग सुमन म्हणते अच्छा अगं तन्वीनं संध्याकाळी ते JM रोडवरच्या कुठल्या तरी कॅफेत जाणार आहे. तिथे मैत्रिणीला भेटणार आहे ती भाऊजींना सांगत होती. मग सायली म्हणते
बरं मी आजच भेटते हं तिला. मग या सुमन म्हणते की अगं सायली, मला ना तुझं खूप कौतुक वाटतं गं बाळा. आमची तन्वी तुझ्याशी काही फारसं नीट वागत नाही गं. आमची तन्वी किती चुका करते, पण तरी सुद्धा तू तिच्यासोबत किती छान वागतेस. 100 नंबरी सोनं आहेस तू. सायली म्हणते काकू किती कौतुक करणार आहात तुम्ही माझं. आता असं म्हणून तिने फोन ठेवलाय. अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक, काय आयडिया काढलीत तुम्ही, जमलं हं. सायली म्हणते पण सुमन काकूंशी खोटं बोलावं लागलं ना मला. त्यांच्या इतकी स्वच्छ आणि निर्मळ मनाची बाई बघितलीच नाही मी आतापर्यंत. आत्ता पण त्यांना मी फसवतच होते आणि त्या मात्र माझं कौतुक करत होत्या. अर्जुन म्हणतो तुम्ही कोणालाही फसवलेलं नाही आहे मिसेस सायली. कधी कधी काही मिळवण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला सांगू का, तुम्ही वकील कधीच होऊ शकणार नाही, कारण वकिलाला क्रिमिनलची खोटं बोलण्यासाठी असे खेळ खेळावे लागतात. तुम्ही ना जर वकील झाल्या ना तर जजला काय सांगाल माहिती आहे, युअर ऑनर मी या क्रिमिनलला नाही फसवू शकत. यु नो तुम्ही इतक्या क्यूट आहात. आता तो एकदम फॉर्ममध्ये तिच्या गालावरती असं पप्पी घेतो, म्हणजे लांबूनच घेतो बिचारा. आणि ही सायली अशी गोड लाजते. आता याला समजलंच नाही मी काय करून बसलो ते. होतं म्हणा असं कधी कधी, पण सायली गोड लाजते हे अर्जुनने बघितलं नाही का. आता हा गडबडून जातो आणि म्हणतो चला चला त्या रोडवरचा कॅफे माहिती आहे मला, चला चला जाऊ आपण जाऊ. आणि हो जाता जाता ना गाडीमध्ये आपण रिहर्सल करू. आता प्रेक्षकांना सायलीने याचा काय बदला घेतलाय ना ते तुम्ही बघाच. आता इकडे अस्मिताची मात्र चांगली धांदल उडाली आहे. अस्मिताला स्वयंपाकघरात काय कुठे काय समजत नाहीये. अस्मिता म्हणते पूर्णाजी अगं मी काहीतरी ऑर्डर करते ना घरगुती तुला, अगं इथे काय ठेवलंय मला काही कळत नाहीये ना ग. आता पूर्णाजी म्हणतात अगं मी सांगते ना तुला सगळं कुठे काय ठेवलंय. आता ही अस्मिता म्हणते अगं ते शेवया बनवावा लागतील ना, मला वेळ नाहीये ग त्यासाठी. पूर्णाजी म्हणतात अगं मी सांगते ना तुला सगळं. अस्मिता म्हणते अगं त्या शेवया भाजावा लागतील ना, मला वेळ नाही आहे पूर्णाजी. आता पूर्णाजी म्हणतात हे बघ सायलीने शेंगदाणे शेवया सगळं भाजून ठेवलेलं आहे, घाईघाईमध्ये हे सगळं उपयोगी पडतं अस्मिता. संसार असाच करावा लागतो बाळा. अस्मिता म्हणते आता या सायलीकडनं संसाराचे धडे मी घ्यायचे का, तिला दुसरा उद्योग काय, 24 तास ती किचनमध्येच पडलेली असते. पूर्णाजी म्हणतात काय ग अस्मिता काही म्हणालीस का. अस्मिता सगळे भांडे थड धड आपटत असते. अस्मिता सगळी भांडी धड धड आपटत असते. प्रेक्षकांनो तुमच्या घरी सुद्धा असे नमुने आहेत का हो. कमेंट करून नक्की सांगा. तर आता कल्पनाताई आल्यात आणि त्या म्हणतात अरे बापरे पूर्णाई आपल्या किचनमध्ये काय ब्युटी पार्लर उघडले काय आज. अस्मिता म्हणते वा वा मम्मा बरं झालं तू आलीस, पूर्णाजीला शेवयाचा उपमा खायचा आहे, बरं झालं तू आलीस, कर ना ग तू मम्मा उपमा. आता लगेच या पूर्णाजी म्हणतात मला तुझ्या हातचाच खायचा आहे. ही पळत असते स्वयंपाकघरातनं. पूर्णाजी म्हणतात कल्पनाला त्रास द्यायचा नाही, दमून आली आहे ती. अस्मिता आता लिटरली रडायची बाकी आहे. कल्पनाताई म्हणतात बापरे पूर्णाई तुम्ही तर अस्मिताला आज कामालाच लावलंय. पूर्णाजी म्हणतात अगं जरा उशीर झाला खरा, पण बघ आता तुझ्या पोरीला कशी ट्रेन करते मी. आता कल्पनाताई म्हणतात छान छान चालू दे तुमच्या आजी नातीचं, पण अस्मिता बाळा मी पण खाईल शेवयाचा उपमा. अस्मिता म्हणते हो हो खा ना खा. आता ती धडाधडा भांडे आपटतीये. पूर्णाजी म्हणतात अस्मिता अगं भांड्यांचा ऑर्केस्ट्रा नाही करायचा आपल्याला, लवकर कर भूक लागली आहे मला. आता या पूर्णाजी अस्मिताताईची फजिती फार एन्जॉय करताय आणि मस्त गुदगुद हसताय. असो तर आता हे दोघं जण पोहोचलेत कॅफेमध्ये. अर्जुन म्हणतो सुमन काकूने सांगितलेला कॅफे हाच आहे ना, या रस्त्यावर नवीन कॅफे हाच आहे. सायली म्हणते तन्वी कुठे आली आहे अजून पण. अर्जुन म्हणतो ती नाही आली तर सगळा प्लॅन फ्लॉप होईल. सायली म्हणते काय करायचं मग आपण. अर्जुन म्हणतो हे बघा एक काम करू, थोड्या वेळ वाट बघू आपण, तुम्ही ती स्क्रिप्ट वाचा नीट बघा, नाही तर पुन्हा गडबड घोटाळा कराल तुम्ही, पाठांतर करा. सायली म्हणते माझं पाठांतर चोख आहे हो. आली सर ती आली. आता प्रिया कोणाला भेटायला आली आहे ते काही दाखवलं नाही बरं का त्यांनी. आता ही सायली जोरात मोठ्याने ओरडते कारण अर्जुन तिला म्हणतो चला चला फायनली स्टार्ट करा, तुम्ही स्क्रिप्ट वाचली ना, चला चला चालू करा. आता सायली मोठ्याने ओरडते अजिबात नाही, तुम्ही असे कसे करू शकता. कॅफेमधले सगळेजण या दोघांकडेच बघताय. अर्जुन म्हणतो मी काय केलंय तुम्हाला. आता सायली डायलॉग विसरली आहे. आता अर्जुन तिला ती चिठ्ठी देतो खालून, मग ती चिठ्ठीत पाहून म्हणत असते मी तुम्ही ते. आता सगळे लोक हिच्याकडे बघताय त्यामुळे ही जरा घाबरली आहे. आता ही प्रिया यांच्या आवाजामुळे तिचं लक्ष जातं त्यांच्याकडे आणि ती विचार करते अरे देवा अर्जुन सायली इथे आणि असे का भांडतायत हे दोघं जण. आता अर्जुन म्हणतो तुम्ही काय 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 बोलायचंय तुम्हाला मला. सायली म्हणते आता ती गडबड
गडबडून जाते, म्हणजे तिला काही सुचेना. अर्जुन म्हणतो मगाशी म्हणत होतो ना मी पाठ करा. आता सायली म्हणते मी अर्जुन म्हणतो मी काय करताय तुम्ही? म्हणजे मी काय करतेस तू? तुला हेच म्हणायचं आहे ना, तू किचनमध्ये राबत असतेस दिवसभर 24 तास, तू एखाद्या नोकरासारखी वागतेस ना माझ्या घरी, हीच कंप्लेंट आहे ना तुझी मला? सायली म्हणते हो हेच म्हणायचं होतं मला. अर्जुन म्हणतो मग घेऊन आलोय ना तुला इथे कॅफेमध्ये, तरी तू कटकट करतेच आहे, म्हणजे तू माझ्याकडे गिफ्ट मागतेस का? गिफ्ट करून अर्जुन तिला पुढचे डायलॉग बघायला सांगत असतो. सायली म्हणते हो मी बायको आहे ना तुमची, मला गिफ्ट तर पाहिजेच. सायली चिठ्ठीमध्ये पुढचा डायलॉग बघत असते आणि म्हणत असते काय रांदावाडा उष्टीकडा एवढंच आयुष्य राहिलंय माझं आता. सुरुवातीला ठीक वाटत होतं, मी रुळत होते ना, आधी चांगलं वाटायचं, पण आता मी बायको म्हणून आले ना तुमच्या घरात, मी सतत राबत असते, यासाठीच लग्न केलंय का मी? आता अर्जुन येस म्हणतो हळूचकून. प्रियाला फार मजा येते या दोघांची भांडणं बघताना. अर्जुन म्हणतो हो यासाठीच लग्न केलंय तू माझ्याशी. सायली म्हणते माझ्या गरीब स्वभावाचा फायदा घेता तुम्ही, मला पण वाटतं नवऱ्यासोबत बाहेर फिरावं, सिनेमाला जावं, मी काय करू आता? मला नाही पुढे तुमच्या घरात बिनपगाराचं नोकर राहायचं नाहीये. अर्जुन म्हणतो मला वाटलंच होतं, तू मनापासून काही करत नाहीये, आता सगळं बाहेर येतंय. अर्जुन आता सायलीवर चिडायचं नाटक करतो. सायली म्हणते आता मी चालले बाहेर. मग अर्जुन म्हणतो इथे तमाशा करू नका, आपण घरी जाऊन बोलू चला. सायली म्हणते बघू दे सगळ्यांना, कळू दे सगळ्यांना, मला नाही फरक पडत. आता ही प्रिया विचार करते अर्जुन आणि सायली असे का भांडतायत पब्लिकमध्ये, तिला मजा येत असते हे सगळं ऐकायला. अर्जुन म्हणतो तुला फरक पडत नाही, पण माझ्या फॅमिलीमध्ये सगळेच आहेत, मला फरक पडतो. सायली म्हणते परत एक तेच बोलता तुम्ही, फॅमिली एके फॅमिली, मी तर तुम्हाला दिसतच नाही. प्रिया विचार करते अस्मिता तर म्हणत असते हा सतत बायको करतो, हे प्रेम याचं ओसरलं का काय? आता अर्जुन जोरात ओरडतो इनफ, आज तू हे सिद्ध केलंस की तू माझ्या घरासाठी परफेक्ट सून नाही आहे, तुला घरी यायचं असेल तर ये, नाही तर खड्ड्यात जा. पण आता हा जो डायलॉग आहे ना तो अर्जुनने मनाने टाकलाय त्या स्क्रिप्टमध्ये, आणि आता हा डायलॉग ऐकून सायली अशी संतापते की विचारू नका. आता ती त्या चिठ्ठीमध्ये बघते की हा डायलॉग त्याच्यात नव्हता, मग याने मनाने हा डायलॉग कसं काय बोलला, म्हणजे याच्या मनात तेच आहे. झालं, तिच्या अंगात शिरली बायको पुन्हा एकदा. आपण असंच करतो ना प्रेक्षकांनो, काहीतरी कारण काढून वाद घालत असतो नवऱ्याशी, असंच काहीतरी सायलीने केलंय. आता इथे हा भाग त्यांनी पूर्ण केलाय, पण पुढे आता सायली या अपमानाचा बदला घेणार आहे अर्जुनकडनं. आता अर्जुनला ती अशी सासूरवास करते की विचारूच नका. आता ती सगळ्यांना वाढते पण अर्जुनलाच वाढत नाही. मग चैतन्य म्हणतो बापरे आता ग्लोबल वॉर्मिंग जरा जास्तीच वाढले, वातावरण तापलं बरं का मावशी, मजा येणार आहे उद्याचा भाग बघायला. प्रेक्षकांनो आज त्या कला अद्वैतचा रिव्ह्यू मी पहिल्यांदा दिला, तो पण भाग खूप छान होता, आज सहज देऊन बघितला मी. कसा वाटला तो भाग मला नक्की ऐकून सांगा. माझ्या आवाजात तुम्हाला ऐकायला आवडेल. आणि हा आजचा ठरलं तर मगचा भाग कसा वाटला तेही सांगा. खूप मोठा एपिसोड दाखवत आहे ठरलं तर मगचा, आणि मी तुम्हाला डिटेलमध्ये देते, त्यासाठी प्लीज लाईक करा माझ्या व्हिडिओला आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.